कोडिंग शिकणं हे ना एका प्रवासासारखंच आहे आणि या प्रवासाची सुरुवात बहुतेकदा होते ती स्क्रीनवर दिसणाऱ्या एरर या शब्दाने. पण त्याचा शेवट तो होतो काहीतरी नवीन, काहीतरी भारी तयार केल्याच्या आहा या क्षणाने. आज आपण हाच प्रवास कसा असतो ते बघणार आहोत. आणि सुरुवात कशी होते माहितीये? प्रत्येक वेळी मला एरर काय येतो, काहीच होत नाहीये असं वाटायला लागतं. आणि हे एकदम नॉर्मल आहे बरं का. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो ना, तेव्हा असं अडकल्यासारखं वाटतंच. खरं तर याच टप्प्यावर अनेक जण प्रयत्न सोडून देतात. मग प्रश्न हा येतो की कोडिंग शिकणं खरंच इतकं अवघड आणि निराशाजनक आहे का? तर अजिबात नाही. यातून बाहेर पडण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे. योग्य दिशा मिळाली ना की हा प्रवास एकदम सोपा आणि इंटरेस्टिंग होऊ शकतो. चला तर मग सुरू करूया. या प्रवासातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी कोणती? ती म्हणजे हॅलो वर्ल्ड. अनेकदा सुरुवात करणं हेच आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंज वाटतं. पण खरं सांगायचं तर ते वाटतं तितकं मुळीच अवघड नाहीये. आपला पहिला कोड लिहायचा कसा? अगदी सोपा आहे. फक्त 4 पायऱ्या. पायथन डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. पण थांबा, इन्स्टॉल करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ॲड पायथन टू पाथ नावाचा एक छोटासा बॉक्स दिसेल, तो टिक करायला विसरू नका. हे खूप महत्त्वाचं आहे. हे केलं ना की मग कम्प्युटरवर कुठूनही पायथनचा प्रोग्राम चालवता येतो. नंतर होणारी डोकेदुखी वाचते. आणि हे बघा, ही आहे ती कोडची एक जादुई ओळ. प्रत्येक प्रोग्रॅमरच्या प्रवासाची सुरुवात याच वाक्याने होते. ही ती पहिली पायरी आहे जिथून आपण कम्प्युटरला आपल्या भाषेत बोलायला शिकवतो. ओके, तर हॅलो वर्ल्डचा टप्पा पार झाला. आता आपण प्रोग्रॅमिंगच्या खऱ्या दुनियेत पाऊल टाकूया. प्रोग्रॅमिंगची जी मूळ तत्त्वं आहेत ना, ती म्हणजे समस्या सोडवण्यासाठी लागणारी वेगवेगळी हत्यारं किंवा टूल्स आहेत. चला बघूया ही टूल्स कोणती आहेत. व्हेरिएबल म्हणजे काय? अहो एकदम सोपा आहे. समजा हा एक डबा आहे, एक कंटेनर. कशासाठी? तर कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये माहिती साठवून ठेवायला. अगदी आपल्या स्वयंपाकघरातल्या डब्यांसारखं, जिथे आपण साखर, चहापूड असं वेगळं सामान ठेवतो, तसंच काहीसं. इथे बघा, वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे संख्या, कुणाचं तरी नाव किंवा पॉइंटमधली संख्या या डब्यांमध्ये म्हणजे व्हेरिएबल्समध्ये कशी ठेवली जाते? प्रत्येक डब्याला एक नाव दिलं जातं, म्हणजे आपल्याला ती माहिती नंतर सहज वापरता येते. आणि पायथनची एक गंमत सांगू? ते चक्क आपल्या पॉकेट कॅल्क्युलेटरसारखं काम करतं. तुम्ही फक्त टर्मिनल उघडून 5+6 टाईप करा, उत्तर लगेच मिळेल 11. किती सोपं आहे. आतापर्यंत आपण कम्प्युटरला काय करायचं हे सरळ सांगत होतो. पण आता एक स्टेप पुढे जाऊया. आता आपण त्याला स्वतः विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवू, जेणेकरून जी कंटाळवाणी परत करायची कामं आहेत ती तो आपोआप करेल. हे जर तर वापरून होतं, म्हणजे इफ एल्स. आपण प्रोग्रामाला सांगू शकतो की जर एखादी अट पूर्ण झाली तर एक काम कर, नाहीतर दुसरं काम कर. अगदी आपल्या रोजच्या आयुष्यासारखं. जसं की जर वय 18पेक्षा जास्त असेल तर गाडी चालवता येईल, नाहीतर नाही. आणि मग येतात लूप्स. यांची ताकद तर जबरदस्त आहे. विचार करा, तुम्हाला 1000 लोकांना ईमेल पाठवायचा आहे. एक करून पाठवायला किती वेळ लागेल? पण लूप्स वापरून हेच काम काही सेकंदात होतं. कोणतंही काम हजारो वेळा करायचं असेल तर लूपशिवाय पर्याय नाही. आता प्रोग्रॅमिंगचं एक मोठं रहस्य सांगतो. ते म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट स्क्रॅचपासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून बनवायची गरज नसते. दुसऱ्यांनी बनवून ठेवलेल्या तयार गोष्टी वापरून आपण आपलं काम खूप सोपं करू शकतो. हा प्रोग्रॅमिंगमधला एक जुना विनोद आहे. कदाचित थोडा विचित्र वाटेल, पण यातूनच आपल्याला पुढचा महत्त्वाचा मुद्दा कळणार आहे. आणि हेच तर ते गुपित आहे. हा विनोद तयार करण्यासाठी फक्त 2 ओळींचा पायथन कोड लागला. कसं? तर पायजोक्स नावाच्या एका मॉड्यूलमुळे. पायथनमध्ये ना असे हजारो मॉड्यूल्स रेडीमेड उपलब्ध आहेत. म्हणजे काय की दुसऱ्या हुशार लोकांनी आधीच कोड लिहून ठेवलाय, आपण फक्त तो वापरायचा. यालाच इम्पोर्ट करणं म्हणतात. विचार करा, विनोद तयार करण्यासारखं काम फक्त 2 ओळींत होतंय. तर एकदा का आपल्या हातात व्हेरिएबल्स, लूप्स आणि मॉड्यूल्स ही सगळी हत्यारं आली की मग आपण काहीतरी खरंच भारी बनवायला तयार होतो. जसं की स्वतःचे बॉट्स. उदाहरणार्थ, पायथन वापरून स्वतःचा व्हॉइस असिस्टंट बनवता येतो. विचार करा, एक असा प्रोग्रॅम जो आपल्या आवाजावर काम करेल. आपण फक्त म्हणायचं, हे गाणं लाव, आणि तो यूट्यूबवर ते गाणं लावेल किंवा ताज्या बातम्या वाचून दाखवेल. इतकंच नाही, तर एक असा बॉट पण बनवता येतो जो आपल्या वतीने व्हॉट्सॲपवर बोलू शकेल. तो मेसेज वाचेल, AI कडून एक स्मार्ट उत्तर तयार करून घेईल आणि स्वतःहून टाईप करून पाठवेल सुद्धा. आणि हे सगळं ऑटोमॅटिकली होत राहील. तर बघा, प्रवासाची सुरुवात हॅलो वर्ल्ड या 2 शब्दांनी होते. पण हा प्रवास कुठे संपेल हे पूर्णपणे आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे.
तर मग विचार करा, आपला शेवटचा प्रोग्राम कोणता असेल? आपण काय बनवणार आहोत?